या लेणीमध्ये दोन गुहा आहेत. त्यातली आपण एक पाहू शकता. ही गुहा आहे. सध्या तरी इथे विटा वगैरे टाकून बुजवण्यात आलेली आहे. या साईडला तो गुहेचा रस्ता येतो. आपण पाहू शकता इकडे वरती या साईडला लोक त्या गुहेतून पर्यंत वरती ज्यावेळेस येऊ शकत होते. ही कोंढाणे लेणी 2000 वर्षापूर्वी ही निर्माण केलेली ही लेणी आहे. आपण पाहू शकता या लेणीमध्ये एक चैत्यगृह आहे आणि 17 विहार आहेत. वरती पाहिलं तर चित्र होती. आज जर आपण पाहिलं हे पूर्ण लुप्त झालेले आपल्याला दिसून येतं. इथे आल्यानंतर एक बौद्धमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. इथे हे धम्मलिपी इथे आपल्याला एक बोर्ड दिसतंय. ते पहिला शिलालेख हे इथे आहे. ही जी मूर्ती आहे हे त्यावेळेसचे राजा होते, भिक्षू होते. कन्नस अंत्यवासीन बलकेन कत याचा अर्थ हा असा होतो की कन्नसचा शिष्य बालूक त्यांनी लेणी निर्माण केलेली आहे. ही संपूर्ण माहिती आपल्याला या बोर्डवर आपल्याला इथे दिसते. दुसरं हे शिलालेख आहे. सिद्ध वारकस हमेदस कोसिका पूतस पाठे. मराठीमध्ये याचं सिद्ध धम्माला अनुसरून बारकस येथील कोसिकाचा मुलगा अमेदस याने लेणी विहारांचे दान. तिसरा शिलालेख आहे. इथे शिलालेखाचं अस्पष्ट असल्यामुळे याचे वाचन झालेलं नाही आतापर्यंत. वरती जर आपण पाहिलं कोरीव काम केलेले आहे. वेदिका पट्टी आहे. इथे नक्षीदार जाळी आहे. शिल्पपट सुद्धा इथे कोरलेले आहे. बघू शकता लेणीच्या बाजूला देखील पिंपळ पानाच्या आकाराचं हे इथे नक्षीकाम कोरलेलं आहे.